या ठिकाणी आरोपींच्या विरुद्ध आम्ही युक्तिवाद करत असताना एकंदरीत घटना ज्यावेळी घडली त्यावेळी सदरची महिला पोलीस कॉन्स्टेबल ही ड्युटीवर नव्हती हे असं तिनं फिर्यादीमध्ये सांगितलेलं आहे। कारण त्यांनी ड्युटी संपवून ते जात असताना घटना घडलेली आहे, म्हणजे याचाच अर्थ काय, त्यावेळेस ती ड्युटीवर नव्हते, केवळ वॉकी टॉकी जमा करण्यात जात असताना घटना घडली म्हणजे ते ड्युटीवर होते असं कर्तव्याचा तो भाग नाहीये, त्यामुळे ते सरकारी काम करत नव्हते, त्यामुळे त्या कलमांच्या अंतर्गत आरोपीच्या विरुद्ध गुन्हाच लागू होत नाही। एकंदरीत विनयभंगाची जी घटना आहे ही पण घटनेचं कुठलेही साक्षीदार नाहीत किंवा कुठलाही डिजिटल पुरावा नाहीये, केवळ हुज्जत झाली म्हणून त्या महिलेचा अंगावर गेले असं म्हणता येणार नाही। एकंदरीत आपण पाहिला तर विनयभंगाची आणि सरकारी कामात अडथळ्याची कुठलीही घटना घडलेली नाही। यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की जे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले होते त्यांची वाहन चोरी गेल्याबद्दल देखील दुसरी फिर्याद दाखल झालेली आहे CR नंबर 751 प्रमाणे। मग आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला 751 चा CR दाखल होतो म्हणजे ते पोलीस गाडी सोडून का पळाले आणि ते पोलीस त्या ठिकाणी येऊन जाण्यासाठी चोरीला जाण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली होती।